नाही, निषेध तर करावाच लागेल, कारण का कोणाच्या तरी ऑफिसमध्ये जाऊन दुर्गोस कुणी घालत असेल आणि त्याचं कारण मुख्य काय की तुम्ही सत्तेत आहात, तुम्हाला खूप मोठं बहुमत मिळालं, हे फार चुकीची गोष्ट आहे. आज ऑफिसपर्यंत पोहोचले, उद्या घरापर्यंत पोहोचते. मग ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे ना ती योग्य नाही आणि आपल्याला महाराष्ट्राला पटणारी नाही. त्यामुळे हे जे काही दिल्लीत होतात, बिहारमध्ये होतं, नाही तर उत्तर प्रदेशमध्ये होतं की कोणाला काय जर कुणी उलटं बोललं नाही तर कुणी तुमचा विरोध केला तर घरी जायचं, घर फोडायचं, ऑफिस फोडायचे, ही वृत्ती आपल्या महाराष्ट्राची नाही. आणि त्याला एक उत्तर द्यायचं असेल तर एक तर पोलिसांनी कडक कारवाई करण्याची जरूरत आहे, पण ज्यांनी फोडलं त्यांच्यावर असं होऊ नये की ज्यांचं ऑफिस फोडलं त्यांनाही मारलं आणि जे फोडत होते त्यांनाही मारलं, हे एक चुकीचं आहे. आणि इथं होम मिनिस्टर साहेबांनी या बाबतीत लक्ष घालावं आणि अशी गोष्ट परत कधी घडू नये या बाबतीतली दक्षता त्या ठिकाणी घ्यावी. एक तर त्यांच्या हातामध्ये जो रिपोर्ट होता, जे म्हणत होते ते 2012 का 13चा रिपोर्ट आहे, तो थोडासा आपल्याला अभ्यासावा लागेल, समजून घ्यावं लागेल आणि मग त्यानंतरच याच्यावर कुठेतरी आपल्याला बोलता येईल. कारण खोलात गेल्याशिवाय एक असं नुसतं वरवरचं वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी योग्य नाही. आता हे बघा, तिथं काय घडलं, त्या खासदारांनी पहिलं ढकललं का आणि मग ढकलल्यानंतर ढकलता तो जो भाजपचा खासदार होता तो तिथं पडला का, त्यामुळे काय एक्झॅक्टली घडलं हे सुद्धा तिथं समजून घेण्याची जरूरत आहे. नाही तर काय होतं, काही लोक हिरो बनण्यासाठी आपल्या नेत्याच्या डोळ्यासमोर कुठेतरी चमकण्यासाठी अशा काही चुकीच्या गोष्टी करतात. ते कदाचित दिल्लीमध्ये तो जो भाजपचा खासदार आहे त्यांनी सुद्धा तेच वृत्त तिथं केलं असावं आणि मग महाराष्ट्रातला एखादा पदाधिकारी चमकावा, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या समोर त्याच्या बाबतीतली चर्चा व्हावी म्हणून कदाचित भाजपने जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांनी ते मुंबईमध्ये तोडफोड केली. आता ह्याच्यावरनं फक्त एकच गोष्ट आहे, महाराष्ट्रामध्ये ह्या गोष्टी जेव्हा घडतात तर त्या लोकांना आवडत नाही आणि एक वेगळं चित्र अख्ख्या देशामध्ये जातं. आता हिंदी चॅनल पासून फार विविध चॅनलवर चर्चा हीच झाली की काँग्रेसचं ऑफिस मुंबईचं काही लोकांनी फोडलं. आता हे महाराष्ट्राच्या अशा काही गोष्टी कधी बाहेर जात नव्हत्या, ते आता जायला लागलं, ही दुर्दैवी गोष्ट आहे. त्यामुळेच आम्ही म्हणतोय हे कंट्रोल केलं पाहिजे. जसं बीडमध्ये आता त्या वाल्मिक कराडला जर कंट्रोल नाही केलं, तिथल्या गुंडागर्दी कंट्रोल नाही केली तर तिथं सामान्य लोकांना जगणं हे अवघड होणार आहे. त्यामुळे ह्या गोष्टी पुढे अजून वाढण्याच्या आधी जर थांबवल्या तर ते सामान्य लोकांच्या हिताच्या आहेत. बरेचसे आमदार काय, काल दादांना मी सुद्धा भेटलो, आता ते सत्तेत आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या हातामध्ये ताकद आहे आणि समजा असे काही विषय जे राजकीय नसतात पण विकासाचे असतात ते जर मार्गी लावायचे असते तर सत्तेत असलेल्या लोकांना आपल्याला भेटावं लागतं. आता काल देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटलो, उद्या जाऊन अपॉइंटमेंट मिळणार नाही, पण जर मोदी साहेबांनी वेळ दिली तर त्यांच्या इकडे जाऊन माझ्या मतदारसंघातले नाही तर महाराष्ट्राच्या हिताचे काही विषय आम्ही मांडू शकतो. कारण का ते पद मिळाल्यानंतर ते पद महाराष्ट्राचं असतं. राजकारण करू नये अशी अपेक्षा आहे. दुर्दैव असं आज राजकारण केलं जातं, पण शेवटी प्रयत्न करावे लागतात. तुम्ही विरोधात असला तरी मतदारसंघासाठी आणि आपल्या महाराष्ट्राच्या हिताचे काही मुद्दे मांडण्यासाठी जावं लागतं आणि ते गेल्यानंतर त्याची वेगळी चर्चा होणं योग्य नाही. अजून 5 वर्ष त्यांच्याकडे 222 आमदार आहेत, त्यामुळे आमच्यासारख्यांची त्यांना जरूरत आहे असं मला वाटत नाही. आता हिरो व्हायचा प्रयत्न करतात, वेगवेगळे स्टेटमेंट मला माहित नाही ते मोदी साहेबांबद्दल बोलले, अमित शहा साहेबांबद्दल बोलले का काय बोलले, म्हणजे त्याचा अर्थ त्यांच्या संघटनेमध्ये आणि पार्टीमध्ये सुद्धा कुठेतरी कलह हा तिथं सुरू झालेला आहे. एक तर प्रभू श्रीरामांचं जे मंदिर आहे ते सगळ्यांचं आहे, ते एका व्यक्तीचं नाही. तुम्ही जर तिथं बघितलं तर त्या जेव्हा जीर्णोद्धार केला जात होता तिथं 3,000 सेलिब्रिटी होते, सामान्य लोकांना बाहेर ठेवलं होतं. त्याचा फटका तिथं असणारा खासदार हा भाजपचा नाही. त्यामुळे ते मंदिर हे सामान्य लोकांचे. आता भागवत साहेब काय बोलायचा प्रयत्न करतात मला माहित नाही, पण नक्कीच एखादं मंदिर आता सामाजिक कार्य करत असताना तुम्ही हिरो बनण्याचा प्रयत्न तिथं केला. मी मध्ये नेत्यांबद्दल बोलत नाही, आमच्याबद्दल सुद्धा बोलतो, तर ते कधी कधी चुकीचं असतं. आता ते मोदी साहेबांबद्दल का बोलले हे खरं तर त्यांनाच विचारलं पाहिजे. तर बघा, एक तर निषेध केला पाहिजे मराठी माणूस म्हणून. हा प्रश्न ऐकल्यानंतर आत्ताच माझी मूठ कुठेतरी टाईट झालेली आहे आणि कुठेतरी एक असा विचार येतो की ते येतात बाहेरून आणि महाराष्ट्रात राहतात. महाराष्ट्रातल्या लोकांचं, मराठी माणसाचं मन मोठं आहे म्हणून आम्ही त्यांना परवानगी देतो. याच्यात जर इथं येऊन मराठी भाषेबद्दल आणि मराठी लोकांबद्दल तर काय बोलले तर कधी कधी सळसळतं रक्त थोडंसं ते आम्हालाही चीड येते. पण कधीतरी संविधानिक पद्धतीने आपल्याला राहावं लागतं. सरकारने या बाबतीत कुठेतरी काळजी घ्यावी आणि मला लोकांना आणि आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगायचंय, मारामारी करून चालणार नाही, पण हे जे बाहेरून इथे येऊन मस्ती करतात त्यांनी सुद्धा कुठेतरी डोक्यात ठेवलं पाहिजे. दिल्लीपर्यंत मराठी माणसं ही गेली होती आणि ते कधीही जाऊ शकतात, त्यामुळे कंट्रोलमध्ये राहावं. आता हे बघा, लोकसभेच्या काळामध्ये केंद्रातल्या भाजपच्या प्रमुख लोकांकडनं
550 कोटी रुपये हे सोशल मीडियासाठी भाजपने तिथं पाठवले होते. हे आम्ही बोलत नाही, त्यांचेच प्रमुख सोशल मीडियाचे कार्यकर्ते भाजपचे बोलतात. आता 550 कोटी जर तिथं सोशल मीडियासाठी वरून पाठवले असतील आणि इथं चर्चा होत असेल तर फेक नरेटिव्ह हा आम्ही नाही, त्यांनी करण्याचा तिथं प्रयत्न केला. आणि विधानसभेला जर तुम्ही बघितलं, जे सोशल फॅब्रिक आहे आपल्या या महाराष्ट्राचं, तेच कुठंतरी डिस्टर्ब फक्त सत्तेत येण्यासाठी भाजप आणि मित्रपक्षाने तिथं केलेलं आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये आमचं सामाजिक कार्यकर्त्यांचं हेच काम आहे.